आजचा दिवस फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्याचा आहे। आजचा दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये आनंद पोटात माझ्या मावेना अशा पद्धतीच्या प्रसंगाचा आहे। हा प्रसंग, हा क्षण, हा दिवस आणि आजचा अनुभूती, आता एक विशेष अनुभूती आपण सगळेजण अनुभवतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजरा शहरामध्ये व्हावा यासाठी अनेक वर्षाची, अनेक सगळ्या आजरेकरांची तपश्चर्या होती। या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला वाटत होतं की भव्य दिव्य अशा पद्धतीचा पुतळा व्हावा, परंतु या पुतळ्यासाठी ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्या कृती समितीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, या पुतळ्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व मान्यवरांचं, देणगीदारांचं, सर्व या परिसरातले प्रमुख राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांचं आज आपण सगळेजण मनापासून अभिनंदन करूया। खूप चांगल्या पद्धतीचा प्रसंग आहे, खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे। आज विकास कामावर बोलायचं नाही, आज तुमचा आणि आमचे हेवेदावे काढायचे नाही, फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बघून 350-400 वर्षापूर्वी ज्या माणसानं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तुमच्या आणि आमच्यासाठी सुद्धा आजच्या पिढीला सुद्धा प्रचंड प्रेरणा देणारं प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आपणा सर्वांचं दैवत की ज्याच्या समोर नतमस्तक व्हावं आणि आपल्या आयुष्याची सुरुवात करावी अशा पद्धतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन आपण केलं। माझ्या आयुष्यामध्ये तर आजचा दिवस हा अतिशय भाग्याचा आहे। आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये अनेक काम आपण करत असतो, आपण निवडणुका लढवतो, निवडणुका जिंकतो, आयुष्यामध्ये आपल्या व्यक्तिगत पातळीवरच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये अत्यंत अशा पद्धतीने आनंदित आपण होतो। पण त्याच्याही पेक्षा ज्या दिवशी, ज्या वेळेला तो नारळ फोडला आणि नारळ फोडल्यानंतर पडदा उघडला आणि पडदा उघडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळा ज्यावेळी बघितला, बस आयुष्याचं सार्थक झालं असं वाटलं। क्षणभर तुम्ही आणि आम्ही ज्या पद्धतीनं एक मंत्रमुग्ध होऊन आपण सगळेजण उभा राहिलो, मला कळण्यात आलं आम्ही असा नमस्कार करत होतो, आमच्या कुणाच्याच लक्षात नव्हतं की आपण काय करतोय। पण मी तुम्हा सर्वांचं, विशेषतः संयोजकांचा आभार मानेन, विशेषतः गारद बनणाऱ्या आमच्या मुलींचा आभार मानेन, कृती समितीचा आभार मानेन, आजरा शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आभार मानेन। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभूतपूर्व असा उत्साह, अभूतपूर्व असा जल्लोष, अतिशय अत्यंत उत्कृष्ट देखणं नियोजन आपण सर्वांनी केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या निमित्तानं भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीनं महाराजांनी आम्हा सर्वांना एकतेचा, समतेचा आणि विचाराचा संदेश दिला, भविष्य काळामध्ये सर्वसामान्य माणसांसाठी काम करावं, लढाई करावी आणि सर्वसामान्य माणसांच्यासाठी आयुष्य समर्पित करून आपलं सुद्धा नाव अजरामर करावं अशा पद्धतीची प्रतिज्ञा ज्या माणसाने केली, त्यांचा आदर्श घेऊन आपण सगळेजण सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने भविष्यात काम करूया, असाच संकल्प आपण सगळेजण करूया एवढी विनंती करतो मनापासून। या सगळ्यासाठी ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन। मला एकदा आठवतंय, जयवंतरावजी शिंपे साहेब, मुकुंददादा, अशोक अण्णा, बापू टोपले, ही सगळी मंडळी, विजय भाऊ तुम्ही सगळेजण, संजीव भाऊ तुम्ही, विजय पाटील साहेब, आपण सगळेजण आला होता। सगळेजण आले म्हटल्यानंतर मी म्हटलं अरे सर्वपक्षीय कसे काय? ते म्हटले आम्हा पुतळा, आमच्या सगळ्यांच्यासाठी पुतळ्याची वर्गणी आम्ही काढतोय आणि त्या पुतळ्याच्या वर्गणीला आम्ही सगळ्या लोकांकडे जातोय आणि तुम्हाला सुद्धा आम्ही वर्गणीसाठी मागतोय। याच पद्धतीने आपण सगळ्यांनी धावपळ केली, आपण सगळ्यांनी धडपड केली, प्रत्येक माणसानं मदत केली। मदत करणं हे आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे। आम्ही मेहरबानी करत नाही, देवाच्या दारात आणि आपल्या आई वडिलांच्या समोर आपण काय केलं हे म्हणायची गरज नसते, ते आपल्या कर्तव्याचा भाग असतो आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांनी जे काम केलं ते सार्थकी झालं। इथून पुढे केवळ अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण नाही तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन भविष्य काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगले क्षण येण्यासाठी सुद्धा आपण सगळेजण संकल्पित होऊया एवढीच विनंती करतो। सर्वांचं अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा आणि खूप खूप चांगल्या कार्यक्रमाबद्दल पुन्हा एकदा कृती समितीचं अभिनंदन करून माझं मनोगत थांबवतो। जय हिंद। आजरेकरांनी सर्व दाखवून दिलं आणि याच्यासाठी अशोक अण्णा चराडी, त्यांची सर्व टीम, आमचे सर्व भाजपचे सर्व पदाधिकारी, भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व आजरेकरांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला आमच्यातर्फे नमस्कार। कारण तुम्ही हा पुढाकार घेऊन एवढी भव्य मूर्तीची गरजच होती आजऱ्यामध्ये, कारण मी जेव्हा यायचं तेव्हा बघायचं की छोटीशी मूर्ती होती, आज तुम्ही आमच्या मनाचं स्वप्न पूर्ण केलं, त्यामुळे तुमचं सगळ्याच आजरेकरांचं मनापासून खूप कौतुक करतो, कमी आहे। आणि यासाठी एक आपल्या बोलण्यातून जाणवलं की आजऱ्या भागातून गिरणी कामगार मुंबईमध्ये बऱ्याच वर्षापासून आपलं स्थायिक होते आणि आजरेकर किंवा चंदगडकर म्हटला तर मुंबईकर मंडळीच पुढाकार घेते आणि त्यानिमित्ताने आपला पुढाकार घेऊन आपल्याला सुरुवात केल्यानंतर काय होते तर आपण डोळ्यासमोर आपली मूर्ती आज खूप अभिमान वाटतो आणि हा मला निमंत्रण दिल्याबद्दल सगळ्या नागरिकांचा आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि त्या मूर्तीसाठी साहेब मला काय आपल्याला
आबिडकर साहेबांना खूप आमच्यातर्फे मनापासून शुभेच्छा असतील की आबिडकर साहेब आपण पूर्ण महाराष्ट्राचे आपण नेते आहात, मंत्रिपद आहात. जिल्ह्यामधलं आजरा चंदगड गडहिंग्लज एका ग्रामीण भागातून मला एक लोकप्रतिनिधी आपण काम करतोय. तर आपल्यासारखे नेते आपल्याला लाभले, आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो. आणि गोकुळसारखी महाराष्ट्रातली नावाजलेली एक संस्था ही जिल्ह्यामध्ये एका चांगल्या ह्याच्यावरती आहे. आणि आजऱ्यामधलं सर्व धर्म सगळं धर्मी आपण एकाने गोविंदानी गुणे गोविंद नांदतो, एकत्र राहतो आणि आपल्याला खूप अधिक असं स्वागत वाटतो. आणि साहेब आपली विनंती असेल की भविष्यात तुमच्याकडे एक चांगली स्पोर्ट्स अकॅडमी, चांगले वैद्यकीय हॉस्पिटल, एक वैद्यकीय कॉलेज आणि एक सैनिक शाळेची आपल्याला आजरा पण गरज आहे. आणि तुम्ही त्यातून आमच्या मतदारसंघात पण आपलं लक्ष द्यावं. आणि साहेबांनी माझ्या मतदारसंघात आबिडकर साहेबांचं मनापासून लक्ष आहे. आणि एवढं सांगू इच्छितो ना, आता आबिडकर साहेबांना मुंबईला धावती भेट आहे त्यांची, उद्या परत त्यांच्याकडे यायचं आहे. आणि मी एवढंच सांगेन की ह्या छत्रपती राजांच्या मूर्तीसाठी जेनी केलं त्याला मनापासून दंडवत घालून नमस्कार करतो की अतिशय आपला चांगला निर्णय घेतला, भव्य मूर्ती आपण पुढाकार घेतला. आणि भविष्यात आबिडकर साहेबांसोबत आम्ही सरकारमध्ये आपण तिन्ही एकत्रच आहोत. आज आमच्या सरकारमध्ये मंत्रिपद आहे, आबिडकर साहेबांच्या माध्यमातून आपण साहेब खूप आशा आम्ही बाळगून असतो. आणि मला नक्कीच माहिती आहे की आबिडकर साहेबला जे आपण बोलू ते नक्कीच आपलं पूर्ण करतील. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे नेते आणि मुश्रीफ साहेबांना आबिडकर साहेबांना आपल्या जिल्ह्यातला तर कमीत कमी या अडचणी दूर कराव्यात. आणि खास करून या मूर्तीसाठी जे संघटनांनी आपल्याला मदत केली, माझ्या माता भगिनी समोर जे आपलं छत्रपतींचा एक भव्य असं सर्व मिरवणुकीला सर्व होते, वाद्य असतील, कार्यकर्ते असतील, सर्व सहकार्यांचं मनापासून खूप कौतुक करून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आपल्या हातून अशीच चांगली कामं व्हावेत आणि पुढील अजून काहीतरी आपण काहीतरी करत राहावं. आणि जनतेसाठी खूप आशा निर्माण झाल्यात आता या सरकारकडून. आणि 237 आमदारांचं एकदम भक्कम सरकार आहे. पण आपल्याला आबिडकर साहेबांना चिंताची काहीच गरज नाही. सरकारमधलं एक महत्वाचं कॅबिनेट मंत्रीपद आहे, त्यांच्याकडून जिल्ह्याला कधी नव्हे ते आज एवढ्या अपेक्षा आहेत. म्हणून मला पूर्ण अपेक्षा होतो, माझ्या शब्दाला विराम देतो. आणि काय माझ्या पुढे वगैरे काही चुकलं आपल्याकडे माफी मागतो आणि उशीर झाल्याबद्दल निर्णय व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय. ज्यांच्या नावातच शिवाजी आहे, कर्तृत्ववान आहेत आणि आमचे सहकारी आहेत. त्यांनी मगाशी उल्लेख केला, नामदारांचा केला, मुश्रीफ साहेबांचा केला, माझा एक गोकुळचा केला. पण सगळ्यांना माहिती असेल आणि मला अजून उल्लेख करायला पाहिजे, जिल्ह्यातले जे काही मान्यवर दोन्ही नामदार कामं करत असताना काय प्रशासकीय मान्यता काय असली तर तुमची मदत लागणार आहे हे मला उल्लेख करायचा आहे. शिवाजीराव तुमचे शिवाजी आहे त्याप्रमाणे तुम्ही जिल्ह्याच्या राज्याची सुद्धा कामं करताना तुमचे फडणवीस सर्व सगळ्यांना माहिती आहे. हे पण या निमित्तानं उल्लेख करायचा आहे. हे तुम्ही आम्हाला नुसतं वोट करत असशीला आणि आमच्या अडचणीतील उपस्थित व्यासपीठावर असलेले आमचे सहकारी जो संघातले ज्यांनी मनोमत केले, नवीन मुश्रीफ साहेब, रेडेकर वहिनी, आपटी वहिनी, आता शिल्पी साहेब, मुकुंदराव देसाई असतील, अशोकांना असतील आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर. आता मी सगळ्यांना नाव घ्यायची म्हणजे वेळ झाला कारण त्यांना परत होते विमानाला जायचं आहे, गडबड चालू झाली आहे. आजरा आणि आजरा तालुक्यातील हे वैचारिक बैठकीचं तालुका आहे. शैक्षणिक शिक्षण महर्षी अनेक लेखकांनी दिलेले हे तालुका आहे. म्हणजे एक वैचारिक बैठक असल्या कारणानं तुम्ही सर्वपक्षीय एकत्र येऊ. एक लहान पुतळा सदस्य आली तुम्ही उल्लेख केला तेव्हा आम्ही बघितलं त्यावेळी त्याचा सभा व्हायच्या. आणि आज आपण एक दिव्य आणि अतिशय चांगला पुतळा उभा करण्याचा आणि आम्हाला ह्या कार्यक्रमात येण्याचा सौभाग्य लाभले, मला आनंद वाटतोय. आणि अशोकांना मला एक आता अशी अडचण झाली आहे की तुमचा साथीदारांना फोन येतो आणि येतात तुम्ही आम्हाला आदेशच करता. कोण ना कोणत्या कार्यक्रमाला आदेश येत नाहीत आणि डोंगरे साहेब तुम्ही अध्यक्ष डिक्लेअर करता आणि अवघड जातं. आता मी विचार करत होतो मी स्वर्गीय आपटे साहेबांचा उल्लेख करणं गरजेचं आहे का तेव्हा ते चेअरमन होते आणि त्यांनी हक्काने बऱ्याच लोकांना सांगून इथं वर्गणी देण्यासाठी अतिशय मोठा प्रयत्न केलेला आहे.
हे अजून का उलगला आपटे होण्यानं सांगणं गरजेचं आहे. मी डोळ्यानं बघितलेलं आहे. माझे सहकार्य तिने काही दुसऱ्यांना पैसे दिले नाही, पण आपल्याला शब्द वापरून अनेक लोकांना मदत करण्याची गोष्टी केलेली आहेत. मी आंबेडकर साहेब विचार करत होतो की आता मी येऊन काय करायचं आणि भाषण मोकळं होऊन जात नाही. मी विचार होते माझा महाराजांचा पुतळा आता पावसाळा येणार, उन्हाळा येणार, उन्हात तो तापणार, पावसाळ्यात तो भिजणार आणि काही गोष्टी त्याच्यावर होऊ नये म्हणून त्याच्यावरचे छत्र जे करायचं भागराव तुमचे अध्यक्ष आहे तुम्ही ते आमच्या वतीने आम्ही देण्याची योजना डिक्लेअर करतो. कारण शेवटी महाराजांना कुठं ऊन लागू नये, पावसात होऊ नये किंवा आणि त्याच्या घाण पडू नये ही सुद्धा माझी भूमिकेच्या मागची भावना आहे. हे नेहमी तर मी अध्यक्ष डिक्लेअर करतो. जे काय असेल तुमच्या दृष्टीनं ते करून घ्यावं, आमच्याकडे कर्ज घ्यावा.